गुड मॉर्निंग. तो आज मी केलाय मराठी लूक. मी आईचा भाऊ साहिल राजेश यावलकर. ब्लॉग 58. बाय. असं 15 लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. बघा मी फॉल्स आयलॅशेस लावले. पहिले तो मला बिलकुल मेकअप नव्हता, शून्य. But if I have decided something to do in life or something I decided to learn, I learn with very curiosity, with very focus and patience. तो मैंने थोड़ा बहुत तो सीख लिया ही है. चुप. मम्मी बैठा. मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो. मी एक दिवस काल काही शूट नाही केलं बिकॉज माझा मूड चांगला नव्हता. त्यामुळे जेव्हा माझा मूड चांगला नाही मी बिलकुल रेकॉर्ड नाही करत. कौन रिकॉर्ड नहीं करत? सगळे रोज रेकॉर्ड करते हैं, बहुत रेकॉर्ड करते, बहुत नटकीबाजी आहे. सगळे अगर तुम्हाला हिची अशीच नौटंकी पाहायची आहे तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला इन्सनाक्षी. काल मी एक पण व्हिडिओ नाही शूट केला नाही. मला चांगला नव्हतं वाटत. आपल्याला रोज चांगलं वाटेल असं गरजेचं नाहीये. आणि जे व्हिडिओ मध्ये स्माइल करते ते पण फेक आहे. बिकॉज मला रोज स्माइल येत नाही, अशी पण नाही येत. मी अशीच हसते. माझे दात दुखून जाते पण मला हसणं नाही. खरं सांगू, मी नकली हसते. पूर्ण जे माझे व्हिडिओज आहे ना ते सगळे फेक स्माइल वाले व्हिडिओज आहे. मला रिअल मध्ये बिलकुल स्माइल नाही येत. माझा रेस्ट फेस असा आहे, असा स्माइल नाही. स्माइल म्हणजे की मनातून नाही राहते, सगळं फेक राहते. माझे दात म्हणजे दुखून जाते स्माइल असं करता बिकॉज मला नाही आवडत ते फेक स्माइल करणं. बट व्हिडिओ मध्ये रडिंग ते चांगलं नाही दिसणार ना, त्यामुळे. आणि रिंगलाईट आल्यामुळे तुम्ही माझा मोबाईल कुठे पण ठेवू शकते. हा ट्रायपॉड सारखा पण वर्क करते. तसं तर हा खूप चीप रिंगलाईट आहे, त्याच्यामुळे याचा प्रकाश जास्त पडत नाही. बट हे माझ्यासाठी पुरेसा आहे. वन डे आय विल बाय द एक्सपेन्सिव्ह रिंग लाईट टू. गॉड ब्लेस. नवरा माझा दारुडे. माझी मम्मी मला म्हणते असे रील्स बनव. माझी मम्मी मला खूप सपोर्ट करते, मी तुम्हाला सांगते. म्हणजे जेव्हा मी म्हणते की व्ह्यूज नाही येत आहे, हे 15-20 व्ह्यूज येते यार, मग मला डिमोटिवेशन नाही होणार का? मी तिला म्हणते पण की मी नाही बनवणार व्हिडिओज वगैरे वगैरे काही पण. बट ती मला म्हणते की कीप गोईंग. जर वर्क केलं तर केलं, नाही केलं तर काय, आपली तर जॉब आहे. असं थोडी आहे की आपण रिकाम बसला आणि आपण दिवसभर फक्त रील्सच बनवत आहोत. असं नाही ना. टोमणे मारणे वाल्यासारखा असं थोडी आहे की आपण दिवसभर खाली बसला आणि फक्त रील्सच बनवत आहोत. तू मला टोमणे मारत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त पूर्ण दिवस रील्स बनवते, तर ते बिलकुल नाही आहे. मला जॉब पण आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मला माझ्या स्वतःसाठी फक्त 5 तास मिळते, फक्त 5. माणूस माहिती आहे का म्हणते ना, मी 20 वर्ष जगलो तर 20 वर्ष जगण्यापैकी माणूस फक्त 10 वर्ष झोपते आणि 10 वर्ष जागते. 24 घंट्यापैकी माणूस फक्त 15 घंटे जागते ना, बाकी याच्यामध्ये तो झोपते. हे लक्षात ठेव. ज्या आयुष्यामध्ये एक गोष्ट गाड बनव. पहले के 100 वीडियोस आपका कॉन्फिडेंस बिल्ड करते हैं, ये बात तो सच्ची है. मेरा फर्स्ट व्लॉग उठा के देख लेना. मला बिलकुल पण तो आयडिया कॅमेरासमोर कसं बोलायचं तुम्हाला पण इझी वाटत असेल तर तुम्ही स्वतः पण बोलून बघा. तुमच्या चॅनल पण नवीन फर्स्ट टाइम. आणि हे मी कंटिन्यू 3-4 महिन्यापासून व्हिडिओज बनवते, म्हणून माझा कॉन्फिडन्स आलाय की तुम्ही बघा नको बघा, आय विल कंटिन्यू डू इट. और मेरे पास बताने के लिए अब कुछ भी नहीं है, और यूट्यूब पे ग्रो करने का कोई शॉर्टकट भी नहीं है. पेशेंस रखिए, पेशेंस, जो मुझ में तो बिल्कुल है ही नहीं. और मी जेवढं कॅमेरा समोर बोलते ना तेवढं मी लोकांसमोर बोलणं बंद केलं. खरंय, मी कुणासोबतच रिअल लाईफ मध्ये पण बोलत नाही. आपले फक्त मिनिमम लोक सोडून, म्हणजे काही माझ्या मैत्रिणी, माझे घरचे, बस. दॅट इज इनफ. जर मला इंस्टाग्रामवर खूप मेसेज येतात, मी एखादा रिप्लाय नाही देत, त्यासाठी सॉरी. पण मी कोणासोबतच बोलत नाही. दिस इज आय एम सॉरी. आपण मेसेज नक्की करा, कारण की मी तुमचे मेसेज वाचते, फक्त रिप्लाय नाही देत. ठीक आहे.
मला इंस्टाग्रामवर खूप मेसेजेस येतात बट मी रिप्लाय नाही करू शकत बिकॉज तुम्हाला सांगितलं ना आता की मी बोलतच नाही. मला असं वाटत की मी त्यानं रिप्लाय नाही करत बट मी रिअल लाईफ मध्ये पण अशीच आहे. मी बोलतच नाही म्हणजे आधी नव्हती आता कमी. माझे फक्त काही फ्रेंड्स आहे मी त्यांच्यासोबतच बोलते आणि माझ्या घरचे बस. मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगणार आहे बट त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तो सुबह का दिन हो चुका है और मेरा सर बहुत दुख रहा है. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यानेच तुम्हाला समजेल की माझं डोकं खूप खूप फाटत आहे. तसं फाटत आहे. डोळे बघा तुम्ही किती ड्राय यू कॅन सी. गोळी तर खा. हो गोळी आणली आहे. लिटरली माझ्या डोक्याची नस फाटल्यासारखं दुखत आहे. अगोची आप ज्यांना मायग्रेन आहे त्यांना समजू शकते की हे बेकार असते. हा पेन आहे जो क्योर नाही होऊ शकत आणि यू हॅव टू लिव विथ दॅट पेन फॉर द रेस्ट ऑफ योर लाइफ बिकॉज माइग्रेन इज नॉट क्यूरेबल बट वो 2-3 दिन तक आता है आपको. गोळी तर खा. अरे तू माझ्या मागे का बोलू लागली गोडी खा गोडी खा गोडी खा म्हणून पहिले खाता गोळी ना. खा मग चहा पी. अरे उलटाय का तू का पागल आहे का. अहो जेवली ना तू. अरे मी जेवली बाई. पण जेवल्यानंतर गोळी अरे जेवल्यानंतर गोळी खावी लागते माहित आहे मला पण मला चहा पिऊ दे ना मग मी काय झोपताना गोळी खाईन तेव्हा मला चांगली झोप लागल. बरं ठीक आहे जा तुला जसं वाटतं तशी कर. मग मला चिडली का चिडली म्हणते अशी कामं करते.